नमस्कार मित्रांनो. काल दुपारी थोडासा पाऊस पडला होता. आज आपल्याला कडबा गोळा करून आणायचा आहे, आपला ज्वारीचा कडबा. आणि शुभश्री खाते खुराक, तिला सकाळी खुराक ठेवतं, काही खाल्लं नाही त्यांनी. कुट्टी वगैरे खायला टाकली, गुरांचे तर कामं झालेत. आणि हा बगिरा, तर ह्याची जागा बदलली. तर झालं काय तुम्हाला सांगतो. मी ह्याला जंताचं औषध दिलं होतं, तर एका इंजेक्शनमध्ये दिलं, तर त्याला ते औषध जास्त झालं. आणि तो आकार लहान आहे आणि त्याचा साईज लहान आहे, आणि जंताचं औषध जास्त झालं. तर त्याला लागली संडास, आणि संडासनी तो लईच आजारी पडला ना. म्हणजे त्याला काही पचनच खाल्लेलं, तर तो लईच आजारी पडला. आणि माझ्याकडून औषध जास्त देण्यात आलं त्याला, तर थोडी संडास लागली त्याला. आणि पहिले 2 दिवस काय झालं, मी एवढं म्हणजे लक्षच दिलं नाही. मला वाटलं की जंताचं औषध दिलं आहे, तर त्याच्यामुळं पातळ संडास करतातच गुरं, तर त्याच्यामुळे तो पातळ संडास करतोय. 2 दिवस लक्ष दिलं नाही, आणि लक्ष दिलं नाही तर तो जास्तच आजारी पडला. पण आता ठीक आहे, म्हणून त्याला आता दूध पण चालू केले. आता होईल तर व्यवस्थित. आणि त्याचं दूध पण लवकर बंद केलं होतं, पण परत आता मी पाजतोय त्याला दूध. सकाळ संध्याकाळ 2 टाईम पण दूध पाजतो त्याला. हे धनश्री इकडून ये ना, त्याच्या तारव्यात पाय गुतले, इकडून ये. काय वासरू सांगून बी कळतच नाही आला. थांब ना, ते पाय गुतले ना ह्या दूरच्या. हिर्या, तू महाग सर. हिर्या, हे ते धनश्री इकडून ये, चल. हां, लय जनावर म्हणजे. तर आता त्याला झाडाखाली ना पूर्ण सावली भेटते, तर त्याच्यामुळे तो इथं लाकत नाही. तिकडं काय होतं माहिती आहे का, तिकडं लाकायचं म्हणजे हीटमुळे पुढे मागे हालत राहायचं सतत. पण आता इथं काल मी इथं बांधलं होतं ना त्याला, तर काल नॉर्मल होता तो झाडाखाली, जरा गार बरं वाटतंय त्याला. मग त्याच्यामुळे त्याला आता इथं बांधले आपण. ओम पाहुण्याने घेतली बैलगाडी, आता जातात आम्ही कडबा आणायला. मित्रांनो, आपल्या आंब्याला पहाड लागलाय बरं का. म्हणजे मला काय पहाड सापडला नाही आणखीन, पण आयलंदांना सापडला होता. जा देऊ ओम गाडी, तू तिथं नाही, मी आलोच आंब्या शेतातून. त्या ओमला बैलगाडी लय आवडते बरं का. यार, मी दरवेळेस आलो की 2-4 पोपट तरी असतातच. मी आलो की शांत बसतात. सध्या मला काय पहाड सापडत नाही, पण आपले आंबे सध्याला असेत एवढ्या कंडिशनमध्ये अशा. तुम्हाला दाखवतो, पोपटाने कैऱ्या कशा खाऊन टाकले तर आंबे. हे बघा, ही पोपटाने कैरी खाल्लेली, ही ते एक आहे. परत बघा इकडं दुसरी आहे. पोपट कच्चे आंबे पण खायला सुरू लागलेत, काय माहिती. अशा कैऱ्या पडल्यात, म्हणजे त्यांनी खाल्लेले. खाऊ दे त्यांना, काय अडचण नाही. आत्ता इथं 2-3 होतेच, माझा आवाज ऐकून उडून गेले. नाही तर पोपट राहतातच इकडं. मला वाटतं बहुतेक ह्या आंब्याला पहाड लागला, ह्या त्या पलीकडच्या, आणि तो तिकडे एक आहे. कोणता, तो समोरचा आंबा, त्याला पहाड लागलाय. आणि ह्या 2ला पलीकडच्याला. थांबता इथं रात्रीची एक आंबा पडलेला आहे, कसला बघतो. बहुतेक हा पहाड असेल, नाही तर खराब असेल. इकडं पण एक पडलाय राव. हा पहाड नाही राव, चांगला मोठा आंबा आहे, पण हा पहाड नाही. बहुतेक हा, यार वर इथं डाग लागलाय रा. बहुतेक उन्हाने झाले वाटते, पण मधून तर पिवळा आहे, पाखराने खाल्लाय. काय म्हणते, राहू दे वर 3 तिथंच. मला जायचं वैरण भरायला, पण मला वरती काय पहाड सापडला नाही आणखीन. सापडायला पाहिजे एखादा. आता बैलगाडी भरली आणि पॅक पण करून घरी चालवली. ह्याला म्हणतात हेल. म्हणजे कडबा ह्याला नाही आणतात ना. तर एवढी बैलगाडी भरली. आणि काल एक खेप नेली होती, तर ती कालची खेप कुट्टी पण केली, म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये टाकली पण त्या पत्र्याच्या. तर आता अर्धा कडबा नेऊन झालाय, अर्धा राहिलाय. काल एक बैलगाडी, आज एक 2 बैलगाडी, बहुतेक ह्याच्यात 4च बैलगाड्या कडबा निघतो वाटते. आणि अगोदर आपण सुट्टा पण नेला होता ना गुरांना, म्हणजे काही खायला नसल्यावर टाकायला गडबड असल्यावर सुट्टा पण नेला होता ना. तर त्याच्यामुळं आधी पण थोडा कडबा नेलाय, आणि 4 बैलगाड्या म्हणजे चांगला कडबा निघलाय. आणि हे तर चालू आहे आपली कुट्टी करायची. परत मग कॅरेटमध्ये भरून पलीकडे टाकायची. आपण मुरघा सारखंच केलं होतं, तर तसं करायचंय की कुट्टी झाली ना, परत लगेच तिकडे टाकायची. आज बहुतेक व्होल्टेज नाही वाटतंय. व्होल्टेज नसलं ना, कधी मग मोटर लोड पण ओढत नाही, कारण की भिजवणे चालू असतात ना. सगळ्या मोटर एकदमच चालू राहतात आता भिजवण्यासाठी. अगोदर बैलगाडी इथं कडबा टाकायचा, नंतर कुट्टी करायची, मग नंतर कुट्टी तिकडं आपल्या भुस्यावर टाकायची, भुस्याच्या वर.
चला आपली बैलगाडी चालली कडब्याची भरलेली घरी. आज सगळा कडबा व्हायचा झाला बरं का. आणि कुट्टी करायचा पण होणार आहे सगळा कडबा. म्हणजे थोडाफार राहिला तर शिल्लक राहीन. म्हणजे व्हायचं तर आज पूर्ण होणार आहे. कुट्टी करायचं थोडाफार राहीन बी. म्हणजे लाईटीला टायमिंग आहे ना, लाईट 5 वाजता गेली ना तर थोडाफार कुट्टी करायचं राहीन कडबा. पण व्हायचा आज सगळा होणार. आज सगळा व्हायचा आहे. तसं तर अर्ध्यापेक्षा जास्त वाहून झाला आहे. उगं थोडासा राहिला आहे. सरझाट